केंद्र सरकारच्या मजूर विरोधी धोरणांविरुद्ध आणि मनरेगा कायदा कमकुवत करण्याच्या प्रयत्नाविरोधात मेळघाटात जनक्षोभ उसळला आहे. खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मनरेगा बचाव यात्रेला हजारो आदिवासी मजुरांनी उपस्थित राहून आपला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. मजुरांच्या हक्कावर घाला घातला तर तीव्र संघर्ष करू असा थेट इशारा यावेळी खासदारांनी दिला. माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काढण्यात आली. काजलडोह येथून सुरू झालेली ही यात्रा डोमा, काटकुम, बगदरी यासारख्या अतिदुर्गम भागातून मार्गक्रमण करत गेली. मेळघाटातील जवळपास 40,000 कुटुंबांचे जीवन केवळ मनरेगावर अवलंबून असून ही योजना इतर योजनांमध्ये विलीन केल्यास उपासमारीची वेळ येईल अशी भीती खासदारांनी व्यक्त केली. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारसमोर मनरेगा मजुरी दर प्रतिदिन किमान 400 रुपये करण्यात यावी, 100 दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी अधिक बळकट करावी, मनरेगा कायद्याची ओळख कायम ठेवावी, त्याचे इतर योजनात विलिनीकरण करू नये, मजुरीची 100% देयके केंद्राने वेळेवर आणि थेट मजुरांच्या खात्यात जमा करावीत, या प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. या यात्रेच्या नियोजनात तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, राहुल येवले, पियुष मालवीय यांच्यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. मेळघाटातील दुर्गम गावातून आलेल्या हजारो मजुरांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाने मोठे स्वरूप धारण केले आहे. या यात्रेमुळे आगामी काळात मनरेगाच्या मुद्द्यावरून मेळघाटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।